नमस्कार मित्रांनो, चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चालू घडामोडीचे 40 प्रश्न बघणार आहे, जे येणाऱ्या पोलीस भरती आणि 24 तारखेपासून स्टाफ सिलेक्शनची परीक्षा होणार आहे, त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे? याचं उत्तर आहे शक्तिपीठ महामार्ग. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने नुकतीच मंजुरी दिलेल्या सर्वात लांब शक्तिपीठ महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तर आहे मित्रांनो 805 किलोमीटर. पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांब महामार्ग शक्तिपीठ हा किती जिल्ह्यातून जातो? याचं उत्तर आहे 12 जिल्ह्यातून. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारतात कर्करोगावरील CAR-T सेल थेरपी टाटा मेमोरियल हॉस्पिटल कोण विकसित केले आहे? याचं उत्तर आहे IIT बॉम्बे. पुढचा प्रश्न क्रमांक 5 आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीने कोणत्या पिकाचे MUAS 731 हे नवीन कीड संरक्षण वाण विकसित केले आहे? याचे उत्तर आहे सोयाबीन या पिकाचे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डॉक्टर मोहन धारिया राष्ट्र निर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे सायरस पूनावाला. प्रश्न क्रमांक 7 आहे, केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील किती कुटुंबातील घरात नळ जोडणी करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे 14.28 कोटी. पुढचा प्रश्न क्रमांक 8 आहे, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक संरक्षण विषयी प्रदर्शन 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? याचे उत्तर आहे सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 10 आहे, सौदी अरेबिया येथे आयोजित जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शनात भारतीय शिष्टमंडळ देशाचे संरक्षण राज्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सहभागी झाले आहे. कोण सहभागी झाले? प्रश्न क्रमांक 11 आहे, परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत देश 139 देशांच्या क्रमवारीत कितव्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे 38. पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12 आहे, 7वी हिंदी महापरिषद कोठे आयोजित करण्यात आले? याचे उत्तर आहे पार्थ आणि हे ऑस्ट्रेलिया देशात आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 13 आहे, केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? याचं उत्तर आहे गुजरात आणि आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो 4थ्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, PV नरसिंह राव यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांनी केंद्र सरकारमध्ये कोणत्या खात्याचे मंत्री म्हणून काम केले आहे? याचे उत्तर आहे परराष्ट्र, गृह, संरक्षण इत्यादी. प्रश्न क्रमांक 15 आहे, MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांना भारताच्या कोणत्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते? यांचे उत्तर आहे हरित क्रांती. प्रश्न क्रमांक 16 आहे, MS स्वामीनाथन हे भारताचे चारही पद्म पुरस्कार प्राप्त करणारे कितवे व्यक्ती ठरले आहे? याचे उत्तर आहे 5वी व्यक्ती. प्रश्न क्रमांक 17 आहे, MS स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, ते कोणत्या काळात राज्यसभेचे सदस्य होते? याचे उत्तर होते 2007 ते 2013. प्रश्न क्रमांक 18 आहे, MS स्वामीनाथन यांना कोणत्या वर्षी जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर होतं 1987. प्रश्न क्रमांक 19 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वेळी 3 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जाहीर केला, त्यामध्ये कोणाचा समावेश आहे? याचे उत्तर आहे PV नरसिंह, MS स्वामीनाथन, चौधरी चरण सिंह. पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे, चौधरी चरण सिंह यांना 2023चा देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे, ते कोणत्या काळात देशाचे पंतप्रधान होते? याचं उत्तर आहे 1979 ते 1980. पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे, चौधरी चरण सिंह यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, त्यांनी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले? याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 22 आहे, PV नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे, ते कोणत्या काळात भारताचे पंतप्रधान होते? 1991 ते 1996. प्रश्न क्रमांक 23 आहे, एका दिवशी किती व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतात जाहीर झाला आहे? याचं उत्तर आहे 3 व्यक्ती. प्रश्न क्रमांक 24 आहे, राष्ट्रीय पुस्तक न्यायालयातर्फे 51वा जागतिक पुस्तक महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे नवी दिल्ली.
प्रश्न क्रमांक 25 आहे, राष्ट्रीय पुरस्कार न्यासातर्फे कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे 51वा जागतिक पुस्तक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? याचं उत्तर 10 ते 18 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्र शासनाने राज्यातील कितीपर्यंतच्या शाळा सकाळी 9 वाजेनंतर भरण्याचा निर्णय घेतला आहे? याचं उत्तर आहे 4थीपर्यंत. प्रश्न क्रमांक 27 आहे, कृषी धोरणातील युवा संशोधक विनायक हेगाना यांची कोणत्या देशाच्या सरकारच्या आरोग्य आणि ग्रामीण विकास मंत्रालयाच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे ब्रिटन या देश. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले? याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 29 आहे, कनिष्ठ गटातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे होणार आहे? याचे उत्तर आहे पटियाला. प्रश्न क्रमांक 30 आहे, RBIच्या अंदाजानुसार 2023-24 संपूर्ण वर्षासाठी किरकोळ महागाई दर किती टक्के राहणार आहे? याचं उत्तर आहे 5.4%. प्रश्न क्रमांक 31 आहे, महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर शशिकांत उर्फ नानामुळे. प्रश्न क्रमांक 32 आहे, महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार शशिकांत उर्फ नानामुळे यांना जाहीर झाला आहे. ते प्रसिद्ध वादक होते. उत्तर तबला वादक. प्रश्न क्रमांक 33 आहे, जगामध्ये सर्वाधिक ज्वालामुखी इंडोनेशिया या देशात किती आहे? याचं उत्तर आहे 54. प्रश्न क्रमांक 34 आहे, ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे आयोजित हिंदी महासागर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे? याचं उत्तर आहे S जयशंकर. प्रश्न क्रमांक 35 आहे, तंत्रज्ञानाचा वापर कृषी व आरोग्य क्षेत्रात करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोणासोबत करार केला आहे? उत्तर गुगलसोबत. प्रश्न क्रमांक 36 आहे, महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी AI फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 37 आहे, RBIने आपल्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर किती टक्के कायम ठेवला आहे? याचं उत्तर 6.5%. प्रश्न क्रमांक 38 आहे, RBIने सलग कितीव्यांदा रेपो दर 6.5% हा कायम ठेवला आहे? उत्तर 6व्यांदा. प्रश्न क्रमांक 39 आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताचा विकास दर किती टक्के राहण्याचा RBIचा अंदाज आहे? उत्तर 7%. प्रश्न क्रमांक 40 आहे, जगातील एकूण तेल उत्पादनात OPEC देशाचा वाटा किती टक्के? उत्तर 30%. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.